ठामपणे इशारा देतोय, लक्षात ठेवा, हे असले चिरकुट धंदे बंद करा. संविधानाचं राज्य, कायद्याचं राज्य. तुम्हाला कोणत्या मताशी दुमत असेल तर कायदेशीर प्रक्रिया आहे. पण जर रेखी करणं, अमुक करणं, ढमुक करणं ही जर नौटंकी कराल तर कुणालाही इजी घेऊ नका. लक्षात ठेवा, रविराज साबळे आणि त्रिशूल माणिकराव पाटील आणि अनेक सोशल मीडियामध्ये क्रांतिकारक जे काम करतात ते तरुण, यांचा आवाज बहुजन झाले तेवढं लक्षात ठेवा. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला ना, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रकरण गांभीर्याने घ्या. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्रामध्ये याचे तीव्र परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीत. कारण तुम्ही कुणाला उठून चिल्लर समजू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यांच्या आवाजाला साथ मिळते. लोक रिॲक्ट होत आहेत. काय रिॲक्ट होत आहेत हे वाचून तुमची झोप उडाली. आणि हळूहळू ते जर असेच बोलत राहिले तर तिथं क्रांती येऊ शकते याची भीती तुम्हाला वाटायला लागली. नाही, कोणताच विरोधक नको, ना पक्षीय विरोधक नको, ना अधिवेशनातला विरोधक नको, ना सोशल मीडियातला विरोधक नको. ही कोणती भूमिका असू शकते? तरुण लढतायत, बोलतायत, बोलू द्या. अरे उत्तर द्या ना, तुमच्यात हिंमत आहे तर. 10,000, 15,000 हजार अकाउंट खुलून, तिथं फेक अकाउंट खुलून तुमच्या कार्यालयातून खेळ चालवत आहे. त्यापेक्षा जरा उत्तर द्यायला लोक उभा करा. तेवढी तर बौद्धिक क्षमता नाहीये उत्तर द्यायची बहुजनांच्या लेकरांना. म्हणून मन काय तर त्याला संपवायचं. मी दोन्ही जिल्ह्यातल्या रविराज साबळे आणि त्रिशूल माणिकराव पाटील या दोघांच्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना मागणी करतोय की यांच्या धमक्यांना गांभीर्याने घ्या. यांना ज्या धमक्या आल्या, त्यांच्या घराची जी रेकी झाली त्याबद्दल सखोल चौकशी करा आणि त्यांना पोलीस संरक्षण द्या. हे असंच इजी घेऊ नका. आणि त्यांना जर उद्या टार्गेट झालं, त्यांना जर काही झालं तर असं समजू नका की त्यांच्या पाठीशी कोणी उभा नाही. हा ठाकड्या पॅन्थर दीपक केदार त्रिशूल आणि रविराजच्या पाठीशी उभा आहे. याद राखा, कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या केसाला जरी टच झाला तर घाट महाराष्ट्रातल्या बहुजनाशी, पॅन्थरशी आहे. ते बाबासाहेबांचं नाव घेऊन लढतायत, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन लढतायत. आणि त्यामुळे त्यांना आम्ही एकटं पडू देणार नाहीत. या व्यवस्थेच्या विरोधात लढतायत, मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात लढतायत. ते धोरणावर बोलतायत, बोलू द्या. तुम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू नका. हे सोपं वाटलं का? तर त्यांना कोणी नाहीये असं कसं समजता? लोक त्यांच्या पाठीशी, समाज त्यांच्या पाठीशी, आम्ही त्यांच्या पाठीशी आहेत. दोघांनाही भेटायला येणार आहे आणि चळवळ उभा करणार आहे. असं कुणीही कुणाला एकटं समजायचं आणि संपून टाकायचं हे महाराष्ट्रात चालणार नाही. अरे आजपर्यंत अजित पवार यांचं काय झालं याचं पुढे येत नाही. हे तर आमचे साधे साधे पोर आहेत. पण यांना तुम्ही इजी घेऊन जर तुम्हाला वाटत असेल यांनाही आम्ही काहीतरी टार्गेट करू तर हे होऊ देणार नाहीत. शेतकऱ्यांचे लेकर आहेत, शेती करतायत, भूमिका मांडतायत, जनजागृती करतायत, मुक्यांचा आवाज होतायत. मूक नायकचे ते आधुनिक प्रतिनिधी आहेत, क्रांतिकारकाच्या भूमिकेत आहेत, हल्लाबोल करतायत व्यवस्थेवर. तो हल्लाबोल तुम्हाला सहन व्हाय ना. शेतात दारे धरून, शेतात आपलं शेती आधुनिकपणे करून तिथून आंदोलन चालवतायत. आणि असेच त्यांच्या माध्यमातून अनेक तरुण उभा राहत आहेत. हा आवाज तुम्हाला आता रोखला जाणार नाही, एवढं लक्षात ठेवा. हे फेक अकाउंटच्या माध्यमातून जे खाली लिहिलं जात आहे ना, चला त्यांना नुसतं मुंडकं, कधी माकडाचं कधी कुत्र्याचं. त्यांच्या अकाउंटला निदान डीपी तरी नीट ठेवा माकडांनो. तुमची लायकी काय? तुम्ही सहज भूमिका मांडू शकत नाही म्हणून त्यांना टार्गेट करायचं. आणि जे जे सोशल मीडियात लढतात त्यांनी हे गांभीर्याने घ्यावं. आज हे दोघे पुन्हा तुम्ही असणार आहे. एकत्र येऊन आघाडी करा सोशल मीडियातून. आणि हे जर अशा पद्धतीने टार्गेट करत असतील तर उत्तर द्यायला सुरुवात करा. पॅन्थर आहोत आपण सगळे. आज या सोशल मीडियामध्ये लढणारे सगळे पॅन्थर आहेत. पॅन्थरच लढू शकतो. विरोधक राहिलेले नाहीत औषधाला सुद्धा. काँग्रेसचे भाजपात गेलेत, भाजपचे काँग्रेसात गेलेत. लढणार कोण? ईडी दाखवली की खटकन खाली बसतात. आमच्या खिशात बिडी नाही, आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाहीत.
आमचं अस्तित्व आमचे महापुरुष आहेत. आमचं जगणं मरणं समाजासाठी आहे. आणि म्हणून आम्हाला आमच्याकडे गमावण्यासारखं काही नाही, एवढं लक्षात ठेवा. पण जे कोणी ज्याचे समर्थक आणि जे धमके देतात त्यांच्याकडे गमावण्यासारखं भरपूर आहे. आणि इथं कायदा आहे, कायद्याचं राज्य आहे, तो कुणालाही सोडत नाही. ही उदाहरणं डोळ्यासमोर आहेत. त्रिशूल आणि रविराजला मी भेटायला येतोय. हल्ला बोल थांबवायचा नाही, दोघालाही आव्हान करतोय. घाबरायचं नाही. अरे मावळे आहेत आपण, मावळे. मला अक्षरशः या ठिकाणी वेदना होत आहेत की लढणाऱ्याला वाली नाही म्हणून तुम्ही धमक्या देताय. त्यांना वाटतं घराकडून 4 टकूचे पाठवले की लोक घाबरतील. कुणाचं राज्य आहे? आणि या राज्यामध्ये जर तरुण आजचा लढणारा सुरक्षित नसेल तर आम्ही काय शांत बसणार आहेत? शांत बसणार नाही, तेवढं लक्षात ठेवा.